आजकाल मैत्रिणींनो, आजकाल लेडीजमध्ये हा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम, मेजर चॅलेंज आहे हेल्थ चॅलेंज. माहिती आहे काय? ह्याला म्हणतात हार्मोनल इम्बॅलन्स. तर हार्मोनल इम्बॅलन्स हे बऱ्याच कारणामुळे असू शकतो. पण बघूयात पहिलं की कशा हार्मोनल इम्बॅलन्स जर झाले बॉडीमध्ये तर काय काय प्रॉब्लेम्सला आपण फेस करू शकतो. जसं केस गळणे, ॲक्ने, पिंपल्स, पिगमेंटेशन, त्याच्याचबरोबर स्किन ड्राय होणं, थकवा, एनर्जी आपली कमी होणं, पिरियड्स इरेग्युलर येणं, त्यामध्ये आपलं वजन झटक्यामध्ये वाढू शकतं आणि कमी पण होऊ शकतं. त्यामुळे आपण आपल्या वयापेक्षा लवकर म्हातारे सुद्धा दिसायला लागतो. अँटी एजिंग आपलं राहत नाही त्यामध्ये. तर ह्याच्यावर पण आपल्याला फोकस देणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जर आपल्याला हार्मोनल इम्बॅलन्स हा व्यवस्थित करायचा तर काही गोष्टींचे आपल्याला फॉलो करावं लागतं. पण याची कारणे बरीच असू शकतात. पहिला आपण बघत कारणे काय. कारणे म्हणजे काय की स्ट्रेस लेवल जास्त असू शकतो. आहारात व्यवस्थित आपण जीवनसत्वाचा आहार किंवा व्यवस्थित न्यूट्रिशियस मील आपलं होत नाहीये, वेळेवर होत नाहीये, झोप आणि झोपेचं प्रमाण नाही, पाण्याचं प्रमाण नाही, अशा बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये जाणवू शकतात आपल्याला. आणि जे तरुण जे कॉलेज गर्ल्स आहेत, मुली आहेत, त्यांचं पण कॉलेजमुळे किंवा त्यांचं बिझी शेड्यूलमुळे बऱ्याच गोष्टी त्यांच्या राहून जातात. ते खाणं पिणं किंवा सगळ्या गोष्टी, बाहेरचं जंक फूड होतंय. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मध्ये थोडाफार बदल करावा लागेल. आता बदल करायचा असेल तर म्हणजे क्रॅश डाएट बिलकुल नाही, म्हणजे जेवण उपाशी राहणं वगैरे क्रॅश डाएट असं नाहीये. याच्यामध्ये काही छोट्या छोट्या सवयी आपल्याला लावून घ्याव्या लागतील आणि तोच पुढे जाऊन तुमच्या लाईफस्टाईलमध्ये एक मोठा बदल घडून येण्याची शक्यता आहे. यामध्ये झोपेचं प्रमाण, व्यायाम करणं रोज महत्वाचं आहे, कन्सिस्टंट ऍक्टिव्हिटी करणं महत्वाचं आहे, रेग्युलर टाइम टू टाइम जेवण करणं महत्वाचं आहे, बाहेर किती पण वेळ आपण राहिलो तर घरचंच जेवण खाणं, घरचा डबा घेऊन जाणं, ह्या छोट्या छोट्या सवयी आपल्याला फॉलो कराव्या लागतील. चिडचिड कमी, पाण्याचं प्रमाण जास्त, खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, पॉइंटर्स आहेत. तर हे सोल्युशनवर मी तुम्हाला सांगणार आहे. पण तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर तुमच्या अशा एका मैत्रिणीला शेअर करा की तिला जास्तीत जास्त हार्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम आहे. जास्त चॅलेंज असेल तर तुमच्या डॉक्टरांना नक्कीच तुम्ही कन्सल्ट करू शकता. पण हेल्दी लाईफस्टाईल अडॉप्ट करायची असेल तर मला कनेक्ट करू शकता. थँक्यू सो मच की फॉलो.